तर दुसरीकडे अनिल परब अर्धवट वकील असल्याचं वक्तव्य रामदास कदमांनी केले। या प्रकरणाची सीबीआय चौकशी करा, मी डॉक्टरांच्या माहितीनुसारच बोललो। अनिल परब डॉक्टरांवरही केस करणार का, असा सवाल देखील कदमांनी उपस्थित केलाय। स्टोव्हची आग साडीला लागल्यानं भडका झाला होता परबांच्या आरोपांवर। रामदास कदम यांनी हे स्पष्टीकरण दिले। जेवण बनवताना पत्नीच्या साडीला आग लागलेली, माझ्या पत्नीला मीच वाचवलेलं। सोमवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचं देखील कदम म्हणाले। सीबीआय चौकशीची मागणी करण्यात येईल, थापांचं स्टेटमेंट घ्या, वास्तव कळेल असं देखील कदम म्हणाले। बाग नव्हता हे खोटी अफवा देऊन आमची मारहाणी करण्याचा प्रयत्न आहे। ऑर्केस्ट्रा होता, ऑर्केस्ट्राचं परमिशन होतं आणि ज्या सेटिंग चालूच होता त्याच्याकडे अग्रिमेंट नव्हती, ते अग्रिमेंट आम्ही दिले। आणि हे जेव्हा आमच्या लक्षात आलं एखादी मुलगी विक्षिप्त हवा करत होती, एवढं कळल्यानंतर आम्ही ते हॉटेल देखील बंद केलंय। आम्ही इज्जत घेऊन बसलोय। तुमच्यासारखे कोणाच्या बाबतीमध्ये स्मशानामध्ये बक्का कामाची आम्हाला गरज नाहीये। आणि असाल तर सांगा, उद्याही माझी तयारी आहे। आणि जर त्यातनं सिद्ध झालं नाही तर तुम्हाला काय सजा द्यायची ते पण सांगा, माझी तयारी आहे बिलकुल। त्यावेळेला माझी पत्नी 2 स्टोव्ह होते, स्टोव्हवरती जेवण बनवत होती खेळला। स्टोव्हचा खालची जे साडी असते त्या साडीला आग लागली पहिल्यांदा आणि मग फडका उडाला आणि त्यावेळेला मी वाचवलं माझ्या पत्नीला। हे हात अजून आहे साक्षीदार, हे जळलेलं माझे हात आहेत। माझ्या पत्नीला मी वाचवले। 6 महिने माझी पत्नी जसलोकमध्ये होती, 6 महिने मी ऍडमिट होतो तिथे, मी थांबलो होतो बाजूच्या कॉटमध्ये गुम घेऊन। तू आम्हाला काय सांगतोस रे? हे धंदे आमचे नाहीत आणि आम्ही आज देखील संसार जीवाभावाने करतो दोघे जण। तर अशा पद्धतीनं तू बदनाम बी केलेस ना, याच्यावरती मी दावा टाकेन। तर अनिल परब त्या डॉक्टरांच्या वरती देखील दावा टाकणार आहेत का पैशांसाठी? पण त्यांच्याकडे पैसे कमी पडले आता। ते पैसे मिळवण्यासाठी आणि गरिबांना वाटण्यासाठी त्या डॉक्टरांच्या वरती देखील अनिल परब करणार आहेत का दावा? आणि म्हणून मी आज एक निर्णय घेतला। कालपर्यंत मी थांबलो होतो, मी आज निर्णय घेतला। बाळासाहेबांच्या बाबतीमध्ये 2 दिवस त्यांची बॉडी ठेवली होती का, याबाबत मी स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांना भेटून याची सीबीआय चौकशी लावा अशी मागणी मी लेखी आता करणार आहे। म्हणजे दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल। अगं आता गद्दारी बाळासाहेबांसोबत तूच केली असतील तर तू तर काय देशील? मग बाळासाहेबांच्या मृतदेहासोबत जर तू गद्दारी केली असतील तर तू काय उत्तर देशील? आणि नमक हराम कोण आहे? तू किती मीठ आमच्याकडनं खाल्लंयस? उद्धव ठाकरेंनी किती नमक आमच्याकडनं खाल्लंय तो विसरला असेल, आम्ही नाही विसरलो, कारण आम्ही नमक देऊन दिलेलं आहे। नमक हरामी तू केलेस, आम्ही काय केली सांगावं? नमक नाही घेतलं आमच्याकडून, मीठ नाही खाल्लं। 14ला मला मंत्रिपद दिलं, ते लोक हसतील म्हणून नाईलाजाने त्यांना द्यायला लागलं। आणि कुठलं खातं दिलं मला? इन्व्हायरमेंट खातं। हे खातं कधी होतं का? कोणी बघितलं होतं का आतापर्यंत? इन्व्हायरमेंट खातं कोणी बघितलं होतं का आतापर्यंत? नव्हतं ना। काहीतरी मला द्यायला पाहिजे मंत्री म्हणून ते खातं मला दिलं आणि हे खातं घ्या का बस। पण त्या खात्यामध्ये मी इतका अभ्यास करून ते खातं उजेडाला आणीन असं त्यांना वाटलं नव्हतं, त्यांना कळलं नव्हतं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।